नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. विक्रम मारुती दुधवडे. हां. तालुका जुन्नर, गाव बल्लालवाडी, हां. पांगरी माता. बल्लावाडी, पांगरी माता, हा. तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. बरोबर. हा. तर दादा, आज आपण आपल्या या कांद्याच्या प्लॉटमध्ये आलोय. बरोबर. हा. तर साधारणतः हा कांद्याचा प्लॉट आहे, हा किती दिवसाचा झाला आहे दादा? 2 महिने झाले. हा, म्हणजे 2 महिन्याचा कांदा प्लॉट आता कंप्लीट झालाय. बरोबर. हा. तर कांदा या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खत आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम आणि कृषी मॅक्स हे तुम्ही काय केलेले आहे, ज्या प्रेडला आपण हे कांद्याला आंबोनी देतो त्या प्रेडला तुम्ही खतं आपली खाली टाकलेली. बरोबर. खाली टाकलं. हा, खाली टाकलेत. तर मला सांगा दादा, ज्या प्रेडला तुम्ही आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं कांदा या पिकासाठी वापरली, तर तुम्हाला दादा याचे काय काय रिझल्ट जाणवले? रिझल्ट चांगले. आपलं बुरशी नाही, काय नाही, हा. कांदा बिंदा एकदम व्यवस्थित आहे सगळं. हा, म्हणजे कोणत्याही प्रकारचा आहे ना प्लॉटवर आहे ना, म्हणजे बुरशीचा अटॅक किंवा करपेचा अटॅक कुठं दिसत नाही. बरोबर. हा. आणि आता जर प्रत्यक्ष जर पाहिलं ना दादा, तर एकदम जबरदस्त आहे ना काळोखी प्लॉटला. बरोबर. आणि महत्त्वाचं काही लूज पात नाही, कडक पात आहे कांद्याची. आता जर हे बघा ना, प्रत्यक्ष जर पाहिलं ना, एकदम कडक पात आहे. बरोबर. बरोबर आहे. तर मला एक सांगा, तुम्ही जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहे ना. हा, इतर शेतकऱ्यांना तुमचं जे आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत त्याबद्दल काय सल्ला असेल दादा? चांगली खत आहेत, एक नंबर खत आहेत, लोकांनी वापरावे असं माझं म्हणणं आहे. हा, आणि मला एक सांगा, तुम्हाला ही आपली जी खतांची माहिती ही कुठून भेटली? ही रुईदास सक्रम दुधवडे त्यांच्याकडून भेटली. हा, म्हणजे त्यांनी पहिल्यांदा फ्लावर पिकासाठी वापरली होती. बरोबर. हा, फ्लावर. म्हणजे फ्लावर या पिकासाठी ते दरवर्षी वापरताय. हा. आणि त्यांना दरवर्षी म्हणजे रिझल्ट ते स्वतः घेतात आणि ते वापरल्याच्या नंतर तुम्ही त्यांचे प्लॉट पाहिले होते ना? हा, पाहिलं होतं. हा, म्हणजे प्रत्यक्षात फ्लावरला वापरलं होतं त्यांनी. बरोबर. आणि ते वापरल्याच्या नंतर तुम्ही आता प्रयोग कांदा पिकासाठी केलाय. बरोबर. हा. मग कांद्याला पण तुम्हाला चांगल्या प्रकारे रिझल्ट भेटलाय. बरोबर. कांद्याला नाही, सर्व पिकांसाठीच खत भारी येते. हा, म्हणजे सर्व पिकांसाठी हा. एक नंबर खत आहे. बरोबर. हा. तर आपली जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी आहेत ना. हा, धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. ओके.